नमस्कार, श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तळलेले मोदक। कमी साहित्यात आणि 10 मिनिटात होणारे मोदक आहेत। 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतले, 1 छोटी वाटी सुकं किसलेलं खोबरं, इलायची पावडर, मोहनसाठी तेल, चवीनुसार मीठ, पाणी, 6-7 बदाम घेतलेत आणि साखर, अर्धी वाटी साखर घेतली छोटी। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं गोड खाता त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता इथं सर्वप्रथम आपण मोदक इथे आपण पीठ मळून घेऊया। मोदक करण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकते, त्यामध्ये चिमूटभर मीठ। मिठामुळे जे गोड पदार्थ असतात त्याला चव छान येते। यामध्ये मी तेल गरम करून टाकणार आहे। तर इथे मी 3 चमचे तेल घेतले, आता हे मी गरम करून घेणार आहे। आपल्याला तेल कडकडीत असं गरम करायचंय। आता इथे गरम झाले, मी आता ह्या गव्हाच्या पिठात ओतणार आहे। बघा, चमच्याच्या सहाय्याने आपण असं मिक्स करून घेऊ, हाताच्या सहाय्याने व्यवस्थित। बघा, आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे। आपण पुरीला जसं पीठ तयार करतो तसं पीठ तयार करायचंय। आपल्याला त्या प्रकारे पीठ मळून घ्यायचंय। मी इथे आता पीठ मळून घेते। बघा, इथे माझं पीठ मळून झालंय व्यवस्थित। साखर आणि जे बदाम घेतले ते बदाम मिक्सर मधून बारीक करणार आहे। तर त्याला आता मी मिक्सरला बारीक करून घेते। बघा, इथे मी साखर आणि बदाम बारीक करून घेतले। खूप बारीक पण नाही केलेलं, थोडं जारसर ठेवले। बघा, इथे बदामाची घेतलेला खोबरं घेतले 1 वाटी, त्यामध्ये आपण जी साखर आणि बदाम बारीक केलेली ती टाकणार आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करू। आता इथे मी 1.5 चमचा इलायची पावडर वापरली, छोटा 1.5 चमचा। आता हे सुद्धा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। आणि कमी साहित्यात आपलं सारण तयार झाले। तर आता चला आपण मोदक तयार करण्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ। बघा, इथे आपण मोदक करण्यासाठी जे पीठ मळून घेतलं होतं ते भिजलंय व्यवस्थित। खूप जास्त भिजवायची गरज नाही आहे पिठाला। आता याला आपण एकदा चांगलं पोळपाटवर थोडं तेलाचा हात लावून मळून घेऊ चांगले। आता मी हे जे छोटे छोटे गोळे तयार करून घेते। मला 21 मोदक करायचे, त्याचे मी 21 गोळे तयार करून घेते। त्यासाठी मी इथे असा रोल तयार करते। चला, इथे आपण गोळे तयार करून घेऊ। तुम्हाला जेवढ्या आकाराचे जेवढ्या साईजचे मोदक करायचे तेवढ्या साईजचे गोळे तोडून घ्या। मी इथे एवढ्या साईजचे गोळे तयार करून घेते। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हातावर गोळे तयार करून घ्यायचे की जे आपण पुरी लाटताना त्याला साईडनी तडे जाऊ नये। बघा, इथे माझे सगळे गोळे तयार झाले। आता मी एक एक गोळा घेऊन पुरी लाटणार आहे। इथे मी पिठाचा वापर करणार आहे, सुका पिठाचा, पुरी लाटण्यासाठी। मग इथे मी पुरी लाटण्यासाठी सुका गव्हाचं पीठ वापरणार आहे की ज्यामुळे आपली पुरी लाटताना चिटकणार नाही खाली, म्हणजे पुरी आपली पोळपाटावर चिकटणार नाही। आता मी इथे थोडंसं असं पीठ टाकणार आहे सुकं। हे मी गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही तांदळाचं वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता। आता मी ही पुरी लाटून घेते। आपल्याला ही पुरी सर्व बाजूंनी सारखी लाटायची आहे, कुठे पातळ कुठे जाड अशी ठेवायची नाही आहे। बघा, मी अशा प्रकारे सर्व गोळे लाटून घेते, म्हणजे पुऱ्या लाटून घेते। मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला। पहिल्यांदा गोळा असा हाताने व्यवस्थित चपटा करून घ्या, नंतर त्याला व्यवस्थित लाटून घ्या।
काही वेळेस काय होतं, कडा जाड राहतात आणि मध्ये पातळ होतं की तळताना, त्यामुळे आपलं जे सारण भरलंय ते बाजूला निघतंय, त्यामुळे सर्व बाजून सारखे लाटायच्या. बघा इथे मी दुसरी सुद्धा पुरी तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते. बघा मोदक तयार करण्यासाठी इथे माझे सर्व पुऱ्या तयार झाले. आता आपण मोदक तयार करूया. इकडे मोदक तयार होईपर्यंत आपल्याला मोदक करण्यासाठी मी इथं साईडला तेल गरम करायला ठेवते. आपले मोदक तयार होतं तेल सुद्धा चांगल्या प्रकारे गरम होईल. गॅस मी मिडियम ठेवते. मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा गोळा असा हाताने व्यवस्थित चपटा करून घ्या, नंतर त्याला व्यवस्थित लाटून घ्या. काही वेळेस काय होतं, कडा जाड राहतात आणि मध्ये पातळ होतं की तळताना, त्यामुळे आपले जे सारण भरलंय ते बाजूला निघतंय, त्यामुळे सर्व बाजून सारखे लाटायच्या. बघा इथे मी दुसरी सुद्धा पुरी तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेते. बघा मोदक तयार करण्यासाठी इथे माझे सर्व पुऱ्या तयार झाले. आता आपण मोदक तयार करूया. इकडे मोदक तयार होईपर्यंत आपल्याला मोदक तळण्यासाठी मी इथे साईडला तेल गरम करायला ठेवते. आपले मोदक तयार होतं तेल सुद्धा चांगल्या प्रकारे गरम होईल. गॅस मी मिडियम ठेवते, म्हणजे आपले मोदक तयार होतं तेल जास्त पुढे गरम होणार नाही. तर चला मोदक तयार करायला घेऊ. चला तर मी एक पोळी घेतली आहे, तर मी अशी त्या पोळीला हातावर घेणार आहे. हे सारण भरते. 1 चमचा सारण वापरलंय मी इथं. आता याला मी हातानेच आकार देणार आहे. बघा अशा प्रकारे मी मोदक तयार करून घेते. बघा मी यामध्ये 1 चमचा सारण टाकणार आहे. सारण टाकताना असं साईडने बोटे लावून घ्या, म्हणजे इथे सारण आपलं जे पुरी त्याच्या साईडला जाणार नाही. नंतर मी त्याला हातानेच असा आकार देणार आहे. फक्त असं टॅप करायचंय खाली, हलक्या हाताने आपल्याला टॅप करायचंय. बघा इथे दुसरा सुद्धा मोदक माझा तयार झालाय. तर अशा प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेते. एकदम सोप्या पद्धतीने असे मोदक तयार होतात. आता अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते. बघा इथे माझे सर्व मोदक करून झाले. हे एकाच पिठापासून एकाच सारणापासून 2 वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक केलेत. ह्याला मी हाताने आकार दिलाय आणि हे फक्त हातावर असं गोल गोल करून केलेले हे मोदक आहे. तळल्यानंतर बघा काय फरक दिसतो. दिसायला दोन्ही सारखे दिसतात, पण सर्वात सोपी पद्धत ही फक्त हात. तर इथं साईडला मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय. आपल्याला हे मोदक मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे. चला आता इथं मी मोदक तळून घेते. तेल आपलं चांगलं गरम झालंय. मी गॅस मीडियमच ठेवलाय. बघा इथे आपले मोदक तळून झाले. खूप वेळ लागत नाही मोदक तळायला, पटकन होतात. बघा त्याच्या आवाजावरून तुम्हाला मोदक किती खुसखुशीत झाल्याचे कळत असेल. थंड झाल्या याच्यापेक्षा अजून ते खायला असं खुसखुशीत लागतात. बघा आता अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा मोदक तळून घेते. आता तेल माझं जास्त गरम झालं इथं, त्यामुळे मी गॅस स्लो केलाय. आता इथे मी सर्व मोदक टाकून घेते. अशा पद्धतीने माझे सर्व मोदक तळून झाले. आता मी त्याच्या करंज्या तयार केल्यात, तळून घेणार आहे. एकदम असं खुसखुशीत झालेत. इथं बघा मी तयार केलेल्या करंज्या सुद्धा तळून घेते.
बघा इथे माझे सर्व मोदक तळून झालेत. इथं मी करंजे सुद्धा खुसखुशीत झालेत. मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा अवस्थेचा, हा बघा. आपली करंजी सुद्धा तशीच झाली आहे. कमी वेळेत कमी साहित्यात झटपट होणारे असे मोदक आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नवीन रेसिपी कोणची पाहिजे ती.